दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने पळली। राम नाम बोले रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जय धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविरम्। या कीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। अशा पद्धतीने आपला दशक 5वा आणि समास 6वा, जो तसं पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा शुद्ध ज्ञान निरूपणाचा सुरू आहे। आणि शुद्ध ज्ञान निरूपण म्हणजे, शुद्ध ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आत्म्याचं ज्ञान आहे। आणि नुसत्या आत्म्याचं ज्ञान नाही, इतर कुणाच्या आत्म्याचं नाही, तर स्वतःचं ज्ञान आहे, आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे। आणि त्यामुळे ते सगळ्यात जवळ असलेलं ज्ञान आहे, सगळ्यात कल्याणकारी आहे। आणि ज्यासाठी आपला जन्म झाला आहे ते जर कळलं तर त्याच्या व्यतिरिक्त कळण्यासारखं असं काही शिल्लक राहत नाही। बाकीच्या सगळ्या ज्ञानाच्या पुढे, म्हणजे सगळं ज्ञान त्यापुढे फिकं आहे। कितीही मोठं ज्ञान असलं, अगदी ब्रह्माचं ज्ञान सुद्धा ते म्हणतात आहे, जोपर्यंत आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत त्या व्यक्तीला होत नाही, तोपर्यंत मिळणारं सगळं ज्ञान त्याच्या खरंच कल्याणाचं नसतं। ते आहे, महत्त्वाचंच आहे। आपण म्हटलं जगामध्ये जगत असताना ह्या ज्या सगळ्या ज्ञानाची गरज आहे, बुद्धीची गरज आहे। आज तर चतुर्थीचा दिवस आहे, गणरायाला प्रार्थना करतोय प्रत्येक व्यक्ती की आम्हाला बुद्धी दे, बुद्धी दे रघु। मग हे सगळं बुद्धी मागत असताना ज्ञानासाठीच बुद्धी मागतो। पण ज्ञान अध्यात्मामध्ये असं म्हटलंय की मिळालेलं ज्ञान, प्रत्येक शब्दाचं ज्ञान, ओंकारातून मिळालेलं ज्ञान, शब्दाचं ज्ञान सगळं समर्पण करायचं आहे। ते खरं अध्यात्म आहे। आणि मौनात जायचं आहे, म्हणजे मिळवायचं खूप आणि सगळं समर्पित करायचं आहे। जर समर्पित केलं तर त्या मौनामध्ये, त्या शांततेमध्ये, त्या एकांतामध्ये स्वस्वरूपाचं ज्ञान जे होईल आहे, तेव्हाच कुठे आपल्याला ही जाणीव होईल की आपल्या जीवनाच्या अस्तित्वाची काहीतरी आपल्याला कल्पना आल्याशिवाय पुढचं आयुष्य जगणं तसं कठीण आहे। आणि बाकीच्या सगळं ज्ञान त्या मानाने गौण आहे।
स्थूल आणि सूक्ष्म भाग जर आपण बघितला तर सूक्ष्मासाठी त्याची गरज नाही, स्थूलासाठी या सगळ्या ज्ञानाची गरज आहे. हे सरळ दोन भाग जर आपण केले तर स्थूलासाठी ज्ञान आणि सूक्ष्माचं ज्ञान. आणि सूक्ष्माचं ज्ञान म्हणजे सूक्ष्म हा सूक्ष्माचाच भाग आहे. सूक्ष्म हे स्थूलामध्ये स्थापित आहे आणि ते आपण जेव्हा गर्भामध्ये स्थापित होतो तेव्हा जेव्हा आपण पंचमहाभूतांपासून हा जो देह निर्माण होतो त्या स्थूलामध्ये ते सूक्ष्म आपल्यामध्ये अवतरित होत आहे. म्हणजे स्थूल वेगळं आणि सूक्ष्म वेगळं. सूक्ष्म नसेल स्थूलाला किंमत नाही. नुसतं स्थूल समोर असून सुद्धा सूक्ष्म जर त्यात नसेल तर किंमत नाही. इतकं महत्वाचं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान अगदी आवश्यक म्हणजे परमावश्यक आहे. आपण तर असं म्हणायला पाहिजे की फक्त हे ज्ञान मिळावं, स्वतःच्या स्वरूपाची कल्पना यावी म्हणूनच हा नरदेह आहे. सुख दुःख बाजूची गोष्ट आहे. सुख दुःख या स्थूलाच्या गोष्टी आहेत आणि सूक्ष्माला सुख दुःखाचा काहीही लवलेश नाही. तो आत्मा आनंदातच असतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. जसं त्यांनी स्वतः अवतार घेतलाय तसाच अवतार आपण घेतलाय असं समजायला हरकत नाही. की या सगळ्या अवतारामध्ये जे काही सुख दुःख असेल ते भोगून स्वस्वरूपाला ओळखणे हे शुद्ध ज्ञान आहे. आणि इतकं जवळचं आणि आपलं असं ज्ञान आपण त्यापासून पारखं राहायला नको म्हणून हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतात आहे. आता या ठिकाणी म्हटले महावाक्य उपदेश सार. आपण या नाही आपण पुष्कळ पुढे गेलो. 49व्या ओवीवरती आपला 59व्या ओवीवरती आपला विश्राम झालाय की अखंड घडे श्रवण मनन. आता एकदा का ध्यास लागला या गोष्टीचा, एखादी गोष्ट मिळवण्याचा जर ध्यास लागला तर लहान मूल जसं असतं तसाच आपला स्वभाव अजूनही आहे. आपण जरी मोठं झालो तरी पण ध्यास घेणे ही जी वृत्ती आहे ना ती खरंच वृत्ती आपली असतेच. मग तो ध्यास जर घेतला तर अखंड घडे श्रवण मनन. त्यामुळे तेच ऐकायचं आणि त्यावरच चिंतन करायचं. तेच ऐकायचं त्यावरच चिंतन करायचं. कधी कधी काय होतं, ज्ञान मिळतं आणि आपण जर काही दिवस त्यावरती कोणत्याही प्रकारची उजळणी केली नाही, त्याचं मनन चिंतन जर केलं नाही तर विस्मृतीत जाण्याची शक्यता आहे. मग आवडच निर्माण होत नाही. जर आवड निर्माण झाली तर तेच गोष्ट करावी वाटते आणि ही आपली मूळ स्वभाव, ही आपली मूळ प्रकृती आहे. समर्थ या गोष्टीवरती जोर देऊन म्हणतात की श्रवण आणि मनन हे अखंड घडावं तरीच पाविजे समाधान. त्याशिवाय समाधान मिळत नाही. एक दिवस आपण करू, 2 दिवस आपण करू, 3 दिवस आपण करू आणि सातत्य जर त्या ठिकाणी नसेल तर समाधानाची प्राप्ती नाही. कोणती तरी गोष्ट पूर्ण केली असं होईल. कधी कधी किती बोलणी खातो आपण. लहान मुलगा सुद्धा किती बोलणी खातो. एखादी कला त्याला जर येत असेल आणि त्याला जर आई वडिलांनी रोखलं तर तो बोलणी खाऊन सुद्धा थोडासा जरी वेळ मिळाला तरी पुन्हा तो त्याच गोष्टीकडे वळतो. कारण त्याची मुळात आवडच ती आहे. इतकी आवड जर निर्माण झाली तर आपणही कोणत्याही प्रसंगी तशी गोष्ट आपण निर्माण करू. नसेल वेळ तर संधी मिळवू. म्हणून आवड निर्माण व्हावी लागते. मग आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी अखंड घडे श्रवण मनन. त्यासाठी तुम्ही जर ऐकल्या, त्याच्या गोड गोष्टी जर ऐकल्या तर आपल्याला आपोआपच त्याच्यामध्ये गती निर्माण होते. आणि सोबत आपले जीवनाचे अनुभव आहेतच, सोबत साधू संत आहेतच, सोबतच आपले सद्गुरू आहेतच, सोबतच सद्गुणांनी भरलेले लोक आजूबाजूला आहेतच. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण सतत राहिलो तरच कुठे समाधानाची प्राप्ती होऊ शकते. अन्यथा विचलित मन झालं तर विचलित मन झाल्यानंतर त्या समाधान आपल्याला कसं मिळणार आहे. नंतर पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी. मग अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान जर झालं, हे सांगताय कोण, ह्याला पण महत्व आहे. सांगताय ब्रह्मज्ञानी पुरुष, ब्रह्मज्ञानी सत्पुरुष, ज्यांनी स्वतः म्हणजे हनुमंताचा अवतार असलेले आणि स्वतः रामाचं दर्शन घेतलेले समर्थ जर आपल्याला सांगत असतील आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. असं त्यांचं उदाहरण आहे शुकासारखं. त्या शुकाचं आपण दुपारी जे वर्णन ऐकलं की ते त्याच्यावरती आपण 1 तासाचं निरूपण करतो असे ते शुकदेव. त्या शुकासारखं वैराग्य असलेले आपले समर्थ आणि
दुसरे आपले सद्गुरू, नेत्राने गुरु राजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. अगदी साधे शब्द आहेत की तुला जेव्हा बघितलं, नेत्राने गुरु राजमूर्ती आपुली, पण बघायला पाहिजे ना त्या दृष्टीने. मी जे धवा पाहिली, मी पाहिली स्थूल देहाने नाही, सूक्ष्म देहाने पाहिली. मग त्या सूक्ष्म देहाला असं जाणवलं की हा जो देह आहे तो माझ्यासाठी आहे. नेत्राने गुरु राजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. तूच विष्णू, तूच शिव, तूच दैवत, तूच तात आणि तूच माऊली माझी, असं मला जाणवलं. मग असं जर जाणवलं तर त्या व्यक्तीकडे बघण्याची दृष्टी बघितल्यावर किती प्रेमाने ओथंबलेली दृष्टी. आम्ही जेव्हा शिष्य समुदाय असतो तेव्हा ते म्हणतात, आपल्याला जर त्रास झाला एखाद्या गोष्टीला, जीवनात जेव्हा एखाद्याला त्रास होतो तेव्हा फक्त आपण आपल्या नवीन दृष्टीने सद्गुरूंकडे बघावं आणि सद्गुरूंच्या डोळ्यातलं पाणी स्पष्ट दिसतं. म्हणतात ज्यांचा तितकी खोल साधना असेल की त्यांना सुद्धा त्रास होतो, आपल्या ह्या जीवाला त्रास होतोय ते त्यांना सहन होत नाही. प्रत्यक्षात प्रारब्ध कुणी कोणाचं बदलू शकत नाही, पण असं प्रेम ज्यांच्या डोळ्यात दिसतं ती माऊली. नेत्राने गुरु राजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. आता हाचा जर भाव निर्माण झाला तर आणखी कुणाला पाचारण करायची मला गरज आहे. तू सगळं काही करू शकतो माझ्यासाठी. असं जे कल्याणाचं ज्ञान आहे, हे जे आत्मज्ञान आहे, जे ये हृदयचं ते हृदय समजण्याचं ज्ञान आहे, त्यांना समजतंय माझं सगळं. आनंदही समजतोय आणि सुखही समजतंय, दुःखही समजतंय. इतरांना या गोष्टीची चर्चा करण्याची जेव्हा गरज राहत नाही, अशा प्रकारचं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळी वैराग्य भरे अंगी, त्या ठिकाणी वैराग्याचा संचार अंगात होतो, निश्चित होतो. त्यासाठी वेगळं हे सोडणं ते सोडणं करायची गरज नाही म्हणतात. काहीही सोडायची गरजच नाही, आपोआप सुटतंय. आपोआप सुटल्यानंतर मग मी हे केलं असं म्हणायचीही गरज राहत नाही. मी हे काही करतोय असं म्हणण्याची गरज नाही, मी हे केलं असं म्हणण्याची गरज नाही. माझ्याकडून हे झालं, आपोआप त्यांची सद्गुरूंची कृपा झाली आणि मला यातून आपोआपच विस्मरण झालं या गोष्टीचं. किती बाया, एखाद्या गोष्टी मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे की 10 ग्रॅम 20 ग्रॅम सोनं गेलं तर छाती बडवून रडणाऱ्या बाया पाहिल्या. इतका जीव त्यामध्ये, सोन्यामध्ये आहे. आपण म्हटलं नको सोन्यामध्ये, मुलामध्ये. एखाद्या मुलाला थोडासा जरी धक्का लागला जीवाला, छाती बडवून रडतात. हे बरोबर आहे, त्यांना वाईट वाटणं अगदी साहजिक आहे. पण ज्या गोष्टी टळूच शकत नाही त्यावरती आपण काय करणार आहे, हे जोपर्यंत आपली मती स्थिर होणार नाही ना, तोपर्यंत हे वैराग्य अंगी येणार नाही. याचा अर्थ वैराग्याने म्हणून कोणतंही दुःख भोगायचं असा अर्थ नाही, पण आलेली परिस्थिती. रामांचं उदाहरण तर आपण नेहमीच बोलतोय ना, की ज्या ठिकाणी रामांना समुद्राचा राग आलेला आहे आणि समुद्र जसा एका मिनिटामध्ये समजावून सांगतोय त्यांना. राम म्हणतो 3 दिवस मी तुमची आराधना केली, माझ्यासारख्याला सुद्धा राग येतोय. पण त्यावेळी समुद्र जेव्हा समोर आला, समुद्रदेव जेव्हा समोर आले, त्यांनी एक क्षणात त्यांना समजावून सांगितलं की मी का तुम्हाला मार्ग देत नाहीये. अहो तुम्हीच मला सांगितलंय ना या सगळ्या पंचमहाभूतांना सांभाळ, त्यातलं महत्वाचं भूत मी आहे आणि मीच जर माझी मर्यादा सोडली तर काय होईल, हा तुमचाच मला नियम आहे ना, तुम्ही विसरले की काय. असं जेव्हा त्यांना म्हटलं गेलं, त्यानंतर जे काही घडलं, रामराय 2 मिनिटामध्ये 1 सेकंदात शांत झाले आणि चेहऱ्यावरती पुन्हा स्मितहास्य पसरलाय. त्यांना जे काही कार्य करायचं होतं त्या कार्यामध्ये अडथळा आलाय की काय असं वाटलं. एक क्षण त्यांना राग सुद्धा आला. ब्रह्मास्त्र सोडायचा वेळ आली. ब्रह्मास्त्र सोडणार. लक्ष्मणाला या गोष्टीचा फार पहिल्यांदा असं झालं असेल रामायणामध्ये की रामांच्या एका गोष्टीवर लक्ष्मण हसले असतील की राम कधीतरी तर चिडतील, कोणत्या तरी प्रसंगाने तर त्यांना क्रोध येईल कमीत कमी. पण किती क्षण टिकला तो क्रोध, की एका क्षणात जेव्हा समुद्राने नमस्कार केलाय, त्राहिमाम त्राहिमाम करत जेव्हा समुद्र समोर आला आणि त्यांनी जेव्हा नमस्कार केल्याबरोबरच मुळात शांत झाले. आणि शांत झाल्यानंतर त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं, त्यांनी जे सांगितलं समुद्रदेवानी वाकून नतमस्तक होऊन, तेव्हा श्रीरामचंद्र एका क्षणाचाही विलंब न करता शांत झाले. उलट म्हणाले तुझे माझ्यावरती उपकार आहे. म्हणजे इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा इतकी मती शांत, हे वैराग्य नाही तर काय आहे.
आणि हे वैराग्य कुणी शिकवलं त्यांना? अवतारामध्ये. बरं, प्रत्यक्षामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तोच आहे, पण शिकवलंय कोणी? वसिष्ठांनी. आणि वसिष्ठ गुरूंची आज्ञा त्यांनी अगदी शिरसावंद्य मानून त्यांच्यासमोर बसून या सगळ्या गोष्टीचं ज्ञान घेतलंय. तेव्हा कुठे रामचरित्र घडलंय असं दाखवतायत. प्रत्यक्षामध्ये अवतार घेणे, मग तसाच छोटा अवतार आपण घेतला असं समजायला काय हरकत आहे? त्यांच्या समोरची समस्या ती समस्या, आपल्या समोरची समस्या ती समस्या. आपण कसं राहिलं पाहिजे हे जे ज्ञान आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी अखंड गणेश श्रवण मननामुळे आपण शांत होतो. आणि शांत झालं की कोणत्याही आता वैराग्याला सुद्धा त्यांनी म्हणले कोणत्याही प्रकारांनी शांत होणे हे आपोआप येणारं वैराग्य आणि जबरदस्तीने येणारं वैराग्य यामध्ये फरक आहे ना. जबरदस्तीने आलं तर आपण तिंतिता तुला सांगितलंय ना मध्ये यायचं नाही, माझी पूजा चालू असताना, हा जो जबरदस्तीचा भाव आहे तो भाव त्या ठिकाणी अगदी राहत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग वैराग्य अशा प्रकाराने अंगी भरतं. इथपर्यंत आपला कालचा श्लोक झालेला आहे. शिशा मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिय बाष्कळ तेने तुझी मळमळ जाणार नाही. आता ही जी मळमळ आहे, ही जी त्यांना तळमळ आहे कशाची? आपल्या मळमळीची, की आपल्याला सारखी इंद्रिय इकडेच धावतात आहे. कुठे धावतात आहे इंद्रिय? सारखी आपली स्थूलाकडे. आता सरळ स्थूल आणि सूक्ष्म हा भागच बोलला तर चालेल आहे. कारण जेव्हा आपण स्थूलाचा विचार करू, मी आणि माझं, मी सोडून देऊ आणि माझा विचार करू, जेव्हा जेव्हा ती जी तळमळ आहे ना, ते बाष्कळ तेने तुझी तळमळ जाणार नाही. जोपर्यंत तू इंद्रियांचा ऐकशील, मी तर म्हणते बुद्धी आणि हृदय या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. आता जर परमार्थांचा अगदी स्पष्ट विचार करायचा असेल तर आपली बुद्धी जी अतिशय हुशार आहे, ज्या बुद्धीचा देवता गणपती आहे, आज गणपतीची आराधनाही आपण सगळ्यांनी केली आहे, त्याचं व्रत आपण करतोय, त्यांनी दिलेली बुद्धी, त्याचा आपल्याला किती अभिमान आहे. आणि खरंच इतकं जे ज्ञान आहे, इतके जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, आपल्यासारखे शिक्षक आहेत, ज्ञान मिळवणारे, हे सगळे बुद्धीच्याच जोरावर आहे. पण त्या बुद्धीपेक्षाही पुढे आपलं हृदय आहे, जे सूक्ष्माचं द्योतक आहे. सूक्ष्म. मग ती तळमळ जी कशाची होते? सारखी सारखी बुद्धी आपल्याला शिकवत असते मी खूप हुशार आहे. आणि हे अगदी असंच घडतं, ह्यामध्ये कुणीही अपवाद नाही. जे याच्या वर जातात, जे हृदयाचं ऐकतात, जे अंतरस्थ हृदयाचं ऐकतात, तेच फक्त या ठिकाणी बुद्धीच्या वर मात करू शकतात. मग त्यासाठी आपण मनाचे श्लोक म्हणतो, त्यानंतर आपण दासबोध वाचतो, त्यानंतर आत्माराम वाचतो. हे सगळं असताना वाचल्याने सुद्धा फरक पडत नाही. कारण बुद्धी काय म्हणते? हे काही दिसतंय का यातलं स्पष्ट समोर? काही त्याचा काय अनुभव आहे? असं केल्याने काय होणार आहे? आत्ता काही फरक पडलाय का? या सगळ्या बुद्धीचे जे भ्रम आहे, ती तळमळ जात नाही जोपर्यंत हृदयाचं ऐकून व्यक्ती शरण जात नाही. आणि शरण जाण्यासाठी जबरदस्ती नाही, कुणीही जबरदस्तीने कुणावरही शरण जाऊ शकत नाही. त्याचे गुण आपल्यापेक्षा तो अनंत आहे, आपल्यापेक्षा तो ऐश्वर्य संपन्न आहे, आपल्यापेक्षा तो दयावान आहे, आपल्यापेक्षा तो अतिशय गोड आहे, आणि आपल्यासाठी तो झटणारा व्यक्ती आहे. हे मनोमन पटायला पाहिजे बुद्धीला. ते जर पटलं तर ही जी तळमळ, की जसं द्रौपदीच्या बाबतीत तेच घडलंय. इतके विराट की ज्यांचा हात कोणी धरणार नाही असे वीर तिचे जे नवरे, एक नव्हे 5, एका नवऱ्यावरच तर स्त्रीला किती भरोसा असतो. या ठिकाणी 5 तिचे नवरे, आणि 5ही त्रिखंडात अगदी प्रसिद्ध असलेले नवरे. वेळ जेव्हा कठीण आली तेव्हा प्रत्येक नवऱ्याकडे पाहिलं, गुरूंकडे बघितलं. हे सगळी जे आहे हे देहाचं लक्षण आहे, बुद्धीचं लक्षण आहे. हे आपण शिकायला हरकत नाही. तिचं काय चुकलं? एकदम सरळ कोणी देवाकडे जात नाही, कारण देव त्यांच्याकडे समोर कृष्ण असून सुद्धा तिला दिसला नाही, तर आपल्याला तर दिसणं शक्यच नाही. त्यामुळे बुद्धी नेहमी खावी असते. याचं कारण स्पष्ट झालंय आता, की तिच्या समोर कृष्ण होता. त्यांच्या युगातली ती आहे द्रौपदी, तरीही ती आधी स्थूलाकडे, माझे पती, माझे गुरु, माझे सासरे, ह्या सगळ्यांकडे ती आशेने बघते, म्हणजे स्थूलाकडे बघते. इथे आपण फरक करायचा, आपण करायचा. त्यांनी सांगितलं इतिहास आणि आपली जी संस्कृती, ती संस्कृती वाचून आपण खरंच स्वतःच्या बुद्धीला शिकवायचं. काय शिकायला पाहिजे ते शिकायचं आहे. मग तिने ज्यावेळी हाक मारली आहे कृष्णाला, तेव्हा कृष्ण हातातलं जे काही खात होता ते सोडून धावत आलाय. हे तिच्या वेळेस जे शक्य झालं ते खोटं म्हणते बुद्धी.
हा स्थूल आणि सूक्ष्मातला फरक आहे. हो, तिच्या बाबतीत झालं, मग ती अशी कोणती विशेष हे इतके जे फाटे फोडतात, ती तळमळ कशामुळे होते? बुद्धीचं ऐकल्या. कुठेतरी एक स्थिर व्हायला पाहिजे ना. एकदा का स्थिरता आली, आणि का नाही व्हायचं स्थिर याचं पण प्रश्नाचं उत्तर आपण आपलं स्वतःला द्यायचं. आतापर्यंत कितीतरी वेळा नवऱ्यावर स्थिर झालो, संसारावर स्थिर झालो, पैशावर स्थिर झालो, घरावर स्थिर झालो, भावावर स्थिर झालो. काय फायदा झाला? मग एकदा ह्याच्यावर स्थिर होऊन पाहायला हरकत काय आहे? जर खरंच समाधान मिळत असेल तर मग तेने तुझी तळमळ, तोपर्यंत तळमळ जाणारच नाहीत म्हणतात समर्थ, आणि तळमळ घालवायची आहे. कल्याण करी रामराया, त्यांनी जे म्हटलंय, आणि त्यांचं कल्याण झालंय. त्यांचं कल्याण झालंय हे जो मानेल त्यालाच फक्त ते गोष्ट मिळणार आहे. मानल्याशिवाय ही गोष्ट मिळणार नाही. मग विषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकिताची लादले, राज्य जेवी श्रीराम. या ठिकाणी गोष्ट आहे त्यांनी सांगितलेली की विषयी वैराग्य उपजले, विषयामध्ये वैराग्य उपजलं, तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकिताची लादले, राज्य जेवी. आता या ठिकाणी एक राजा होता. एक राजा, छान राज्यकारभार चालू आहे त्याचा, आणि कारभार चालू असताना एक ज्योतिषी त्याच्याकडे आला. समर्थांना ना या सगळ्या गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा बिलकुल मान्य नाही आहेत, पण अशा उदाहरणांमधून ते कधी कधी आपल्याशी बोलतात आणि ते सांगतात की राजाचं राज्य चांगलं चाललंय, पण सगळं चांगलं असताना सुद्धा माणसाला कशी आशा असते. आणि त्यांनी सांगितलं की एक मणी घेऊन आला, शिंगाचा मणी होता म्हणे तो, आणि तो मणी घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं हे जर मणी घेतला तर तुझं राज्याची भरभराट होईल, किंवा आणखी राज्य वाढेल, किंवा तू आणखी जास्त मोठा राजा बनशील, तुझी प्रसिद्धी होईल, आणि अशा सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. गरीबाला सांगितल्या असत्या तर गोष्ट वेगळी, की जो गरीब आहे त्याला जर मणी दिला तर त्याला वाटू शकतं ना की बाबा मला काहीतरी चांगलं होईल. ह्याच्याजवळ सगळंच आहे, सगळं असताना सुद्धा एक आला आणि त्याला सांगितलं की तुझं असं काहीतरी चांगलं होईल, आणि तो मणी घेतला. मणी घेतला आणि नुसता बसून राहिला, कारण मणी मिळाल्यामुळे आता सगळं काही माझं चांगलं होणार आहे असं म्हटलं, आणि त्याचं होतं नव्हतं राज्य गेलं. त्याचं होतं नव्हतं राज्य गेलं, कारण तो त्या निमित्ताने नुसता बसून राहिला की हे मणी कार्य करेल आपलं सगळं. असं आपलं होतं बरेचदा की एखादी गोष्ट हातात दिली, हे सगळं करतं म्हटलं, आपण स्वतः काही करणार नाही, तर असलेलं गमावलं हे सांगायचं आहे. नसताना मिळालं नाही ही गोष्ट, एखाद्याला म्हटलं असतं की तू गरीब आहे आणि तुझं राज्य मिळणार आहे, नाही मिळालं तर त्यांनी मानलं असतं, नाही झालं खरं त्याचं. पण या ठिकाणी असलेलं राज्य गमवण्यासाठी जणू काही तो मणी आला. इतकी आपली तळमळ आहे याच्याबद्दल, की इतकी बुद्धी आपली आपण अगदी गहाण ठेवतो की या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात असं वाटतं. प्रत्यक्षात हातामध्ये राज्य असून हे खोटं नाही, असं घडतं. मग त्यांनी मणी होता सिगटाचा, लोभ धरून या तयाचा, मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला, आणि मूर्खपणाने त्यांनी राज्याचा अव्हेर केला. म्हणजे जे होतं नव्हतं ते गेलं. ऐक शिष्या सावधान. त्यामुळे शिष्याने सावधानपणे, म्हणजे सगळं असून सुद्धा आपल्याला असं वाटतं अजून पाहिजे, नसताना वाटणं ती आणखी एक वेगळी गोष्ट आहे. असून सुद्धा राजाला असं वाटलं, समोर आलेली संधी त्याला वाटली, आणि त्या संधीने त्यांनी तो विकत घेतला, आणि त्यांनी नुकसान घेतलं, राज्य अव्हेरलं, आणि सगळं त्याचं नुकसान झालं. म्हणून ऐक शिष्या सावधान. आणि हे जे सगळं सांगतायत ना, ते आपल्यासारखे सर्वसामान्य अज्ञानी पुरुष नाही सांगत आहे, किंवा अज्ञानी व्यक्ती पण सांगत नाही आहे. ती व्यक्ती सांगणारी अतिशय ब्रह्मज्ञानी आणि रामचंद्रांचं दर्शन घेतलेली, हनुमंतांचे अवतार असलेली व्यक्ती सांगते. आणि पुन्हा पुन्हा सांगते. मी तर म्हणते शब्दांना अर्थच नाही, या शब्दांना अर्थ नाही. शब्दांचा अर्थ विसरला तर ज्ञानाचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्ञान नकोच आहे मला, ह्यातून मला फक्त समर्थांचा आशीर्वाद पाहिजे. तुझ्या दास बोधासे त्वा बोध व्हावे. मला ज्ञान नकोच आहे. आता ज्ञानाची सुद्धा गरज नाही, कशाची तळमळच नाही. वस्तू तर नकोच नको, ज्ञानही नको. ज्या ज्ञानाने माझं नुकसान होत असेल ते ज्ञानही नको, कारण एकदा का ते ज्ञान हातात पडलं तर पुन्हा माझी बुद्धी वेगळा विचार करेल, असं नाही तसं नाही, आणि त्याचे फाटे, आणि त्यामध्ये शंका कुशंका इतक्या येतात की सद्गुरू समोर जरी बसले तरी मनातल्या शंका फिटत नाही, अशी आपली बुद्धी आहे. अगदी समोर प्रश्न विचारा म्हटलं, इतके अनंत प्रश्न सद्गुरूंना विचारतात लोक, चूप राहतच नाही. कारण आम्हाला जे समजलंय ते तुम्हाला समजलंच पाहिजे, मला इतकं समजलंय ते त्यांना सांगितलंच पाहिजे. शांतता आणि मौन शक्यच नाही.
म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपल्याजवळ येते ती पचवण्याची ताकदच आपल्याजवळ नसते, तो एक प्रकारचा सूक्ष्म अहंकारच आपल्यामध्ये निर्माण होतो, तोच यायला नको आहे. समर्थ म्हणतात, मला असं वाटतं समर्थांनी जे म्हटलं त्यावरून शब्द समजले नाहीत तरी चालतील, समर्थांची तळमळ समजावी आणि समर्थांचे आशीर्वाद मिळावे हेच मागणं एक सत्शिष्यानी करावं. ऐक शिष्या सावधान, म्हणून सावधानपणे ते ऐक. आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान, तयासी तेच प्राप्त श्रीराम. तुम्हाला जे जे वाटतंय ना ते तुम्हाला प्राप्त होतं, या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी. होणार म्हणजे होणार निश्चित. हे जे ब्रह्मांड आहे ना, हे ब्रह्मांड ऐकत असतं म्हणतात, आणि क्षणोक्षणी तो आपल्याला प्रतिसाद देत असतो. युनिवर्स लिसन्स अँड रिस्पॉन्ड्स टू, हे माझं अगदी आवडीचं वाक्य होतं आधी. युनिवर्स लिसन्स अँड रिस्पॉन्ड्स टू. कोणी मानो किंवा न मानो, आपण जे बोलतो ते खरं होत आहे. मग आपण वाईट का बोला? जे आपण वाईट बोललो तर तेही खरं होणार आहे, आणि खरं बोललो तेही खरं होणार आहे. मग होणार हे निश्चित आहे, आज नाही उद्या. जेव्हा 25-30 वर्षापूर्वी मी म्हटलं होतं की जेव्हा की अतिशय गरीब परिस्थिती आमच्या वडिलांची असताना, की ज्यावेळी पोस्टातले क्लर्क असताना ते म्हणाले मोठं फाटक लावायचं, घर लहान असलं तरी चालेल, फाटक बाकी मोठं पाहिजे. हा मी घेतलेला स्वतःचा अनुभव आहे. फाटक मोठं. इतके हसले सगळेजण, त्यांना शक्य आहे का, फाटक कशाला मोठं? म्हणे कार घेतली कुणी तर फाटकातून अडचण नको व्हायला, म्हणून परिस्थिती नसताना मोठं, बाजूला भिंत नसली तरी चालेल, फाटक बाकी मोठं. आणि खरंच 20 वर्षांनी मुलांनी कार घेतली, एक नव्हे दोन. म्हणजे हे जे कधी काही त्यांनी सांगितलं असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ज्या गोष्टी बोलतो अति आतपासून मनापासून जे गोष्ट ठरवतात लोक, ते घडतंय हे आपण प्रत्यक्ष बघतोय. आपण मागतच नाही त्याप्रमाणे, आपली तेवढी तीव्र इच्छाशक्ती नसते. मग त्यांनी म्हटलंय की म्हणून आता भविष्य मी सांगेन, हे भविष्य मी सांगतो कोणतं, जया पुरुषास जे ध्यान, तयासी तेची प्राप्त होय. कधीतरी असं वाटतं की जे आपण मनात म्हटलं, या जन्मी नाही पुढच्या जन्मी, म्हणजे ते भोगण्यासाठी जन्म घेणंच आहे. ही ही जन्म आणि मृत्यूची साखळी कळली पाहिजे. आपला मृत्यू का होतो? कारण की इथलं आपलं पुण्य संपलं. आणि पुढे का जन्म होतो? कारण इथल्या काहीतरी गोष्टी राहिलेल्या वासना घेण्यासाठी त्याला तो जन्म घ्यावा लागतो. तो जन्म घेतल्याशिवाय त्याला मुक्ती नाही. आपण अगदी उठलो मेलो आणि वर चाललं गेलो मुक्त झालो असं होत नाही. त्या वासना अशा फिरत असतात. त्या वासना फिरत असताना त्यांना देहाची गरज असते, आणि त्या देहामध्ये त्या येतात, म्हणजे आपण मुक्त होत नाही. मग जे मनात आहे ते पूर्ण केल्याशिवाय, प्राप्त करून दिल्याशिवाय ब्रह्मांड थांबत नाही. हे एक ब्रह्मांडाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून जे अविद्या, म्हणून जी अविद्या आहे, सांडून धरावी सुविद्या. मग आता या ठिकाणी जी अविद्या मनात आहे, अविद्या कोणती? माझ्या स्वतःचं ज्ञान फक्त विद्या, बाकी सगळी अविद्या. या सगळ्या अविद्येचं मला काही घेणं देणंच नाही. मला सुख नको, संपत्ती नको, समाधान नको, असं नाही. आम्हाला या देहाच्या संबंधात, सूक्ष्म स्थूल देहाच्या संबंधात ज्या काही गोष्टी आहेत त्याची आता मला गरज राहिली नाही. जेवढं आहे त्यात समाधान आहे. पुढे माझी इच्छा नाही, कोणत्याही प्रकारची इच्छा माझ्या मनात नाही. असं जर मनात निर्माण केलं, शांत झोप लागते की नाही रात्री? मला काहीच करायचं नाही आहे उद्या, मी शांतपणे आजचं माझं पूर्ण झालंय, उद्या काय करायचं ते आपण उद्याचं उद्या ठरवू, असं म्हणून जर आपण रात्री झोपलो तर शांत झोप लागते. उद्याची चिंता असेल तर झोप लागत नाही. आजचं काम अर्धवट राहिलं असेल तर झोप लागत नाही. त्यापेक्षा आजचं काम आज पूर्ण केलं, उद्याची चिंता न करता झोपलं, अगदी निद्रादेवी शांतपणे प्रसन्न होते आणि शांत झोप लागते. हे जर झोपेचं उदाहरण आपण रोज बघतो, त्याच्यावर दुसरं पण सांगितलंय की आपण जर अभ्यास केला, साधना केली, तर जो रात्री शब्द आपण झोपताना शेवटचा वापरू, तो सकाळी उठल्यावर आठवतो. ही सुद्धा दुसरी साधना आहे. श्रीराम म्हणून झोपलं आणि श्रीराम आठवलं, भूमी नाही आठवली तरी आपली साधना पूर्ण झाली. तर हे जे साधनेचे प्रकार आहेत ते काय करायचं, सुविद्या कोणती आणि कुविद्या कोणती हे जर ठरवलं, तर जसं रात्री झोपून कोणतंही मनात चिंता नसताना जर झोपलो तर सकाळी आपली रात्री शांत झोपून सकाळी शांत उठतो, तसाच शांत आपण आपल्या मृत्यूनंतर सुद्धा शांत राहू शकू. जर रात्रीची चिंता नाही आणि उद्याची चिंता नाही आणि रात्री काय केलं ते आठवत नाही, असं म्हटल्यावर जर निर्विकार जीव असेल तर तो मुक्तीच्याच मार्गावर आहे. म्हणून ही जे अविद्या सांडून धरावी, काहीच माझ्यामुळे अडत नाही. मी जे केलं आहे ते आपोआप घडलेलं आहे.
ते सगळं कर्म श्रीकृष्णाला अर्पण, रामाला अर्पण, मानावा राम सर्वदा करता. सतत राम करताय असं मानलं की माझ्याजवळ असं काही शिल्लक राहत नाही. मग सुखदुःखाचं जे देणेकरी आहे ते आपण राहतच नाही. त्याचं सगळं कारण भाव आपल्या रामाकडे जातो. मग ती धरावी ही जी सुविद्या आहे, तेणे गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र. त्यामुळे जगद्वंद्य पाविजे शीघ्र, त्याच क्षणी शीघ्र गतीने पावल्या जातो असं समर्थ म्हणतात. बोलताना आनंद होत असेल तर कदाचित थोडासा आनंद मिळावा ही अपेक्षा सुद्धा असेल. काहीतरी तर अपेक्षा असेल ही, की आता खरंच कशात इच्छा नाही. चुकलं तर चुकलं, चांगलं झालं तर चांगलं झालं, दुःख झालं तर दुःख, सुख असेल तर सुख, हे सगळं आपोआप. जसं उन्हाळा, हिवाळा, पावसाळा जीवनामध्ये ऋतुचक्र आहेत, तसं जीवनामध्ये ह्या सगळ्या. आणि तसंही बघा, तसा देव इतका हुशार आहे की एकदा दुःख थोडंसं सुख, थोडंसं दुःख थोडं असं देत नाही. एक पूर्ण असा काळच असतो जो दुःखाचा असतो, आणि तो दुःखाचा काळ संपला की पुन्हा सुखाचा काळ येतो. म्हणजे मध्ये सुख, त्याच्यामध्ये सुद्धा प्रपोर्शन आहे. ह्याचा जर विचार केला सुख दुःखाचा, की एक वर्ष सुख आलं, पुन्हा 3 वर्ष दुःख, पुन्हा 1 वर्ष, असं कधीच कोणाच्या जीवनात होत नाही. आलेला काळ काढणं याच्याशिवाय पर्याय नाही. तो जर का एकदा काळ काढला गेला की पुन्हा खरंच हिरवळीचा काळ येतो. हे सुद्धा ऋतुचक्र आहे. जसं म्हणतात काही वेळेस दुःखाच्या काळात असू तर आपण बोगद्यात गेलो असं समजायचं. बोगद्यामध्ये समोरचा जसा प्रकाश दिसत नाही काही वेळ, पण थोड्या वेळ हळूहळू पावलं टाकत जर पुढे गेलो तर पुढचा प्रकाश असा स्पष्ट दिसतो. तो बोगदा संपेपर्यंतचा मार्ग काहीही न बोलण्याचा, सहन करण्याचा, मौनाचा असतो. तो एकदा का काढला की पुढे प्रकाश आहे. आणि तो जो काही अनुभव येतो त्यामध्ये पुढची सुख दुःख सुद्धा जाणवत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारचं त्याची सुद्धा नीती नियम आहेत. आपल्याला वाटतं आपल्यावर दुःख आलं, पण ते सुद्धा नियमातच येतात. मग हे सगळं जर असेल तर हे जगद्वंद्य असं जो कळतो, त्या माणसाच्या जवळ जावं, त्या माणसाशी बोलावं, त्या माणसाच्या जवळ बसावं, त्यांचे अनुभव घ्यावे, गुणगान घ्यावं. जगद्वंद्य असा तो व्यक्ती होतो. जगद्वंद्य म्हणजे पूर्ण जगाचा संबंध नाही, जे जे काही त्याच्या संबंधात येतात. त्यासाठी आपण उदाहरण पाहिलं की एखादे साधू जे स्वतः आश्रमात राहतात, सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी त्याच्याजवळ येतात, त्याच्याजवळ राहतात, आनंदाने गाणं गातात. हे सगळं कसं करू शकतात? या सगळ्या गोष्टी म्हणजे जगद्वंद्य. आणि पाविजे शीघ्र, आणि हे सगळ्याला वेळ लागणार नाहीये. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी आल्या. एक क्षण फक्त, एका क्षणाचा हा जो वृत्तीचा बदल आहे, त्या वृत्तीच्या बदलाने झालेला हा जो बदल आहे तो इति शीघ्र आहे. त्यानंतर बाकी तसंच राहायचं आहे स्थिर, एवढीच फक्त साधना. पण ती तिथपर्यंत येण्यासाठी जो काळ लागतो त्यासाठी पुन्हा की अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान, वैराग्य वरे अंगी श्रीराम. यासाठी ही ओवी सगळ्यात महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टींसाठी अखंड त्याचं चिंतन, मनन, निजध्यासन पाहिजे. आणि नुसतं ऐकायचं नाही, नुसतं बोलायचं नाही, तसं वागायचं. आणि वागल्यानंतर जर ते समाधान मिळालं असेल तर ते टिकवण्याचा प्रयत्न करायचा. ही गुरुकृपा आहे. म्हणून सन्यपाताचे निदुःखे, भयानक दृष्टी सदेखे, औषध घेताची सुखे, आनंद पावे. आता एखाद्या गोष्टीला जेव्हा आपल्याला दुःख होतं, जेव्हा दुःख झालं त्या गोष्टीला आपण जेव्हा औषध घेतो एखाद्या गोष्टीचं, तेव्हा सुख वाटतं. तसं ह्याच्यावरचं औषध आहे. भवसागर पार होण्यासाठी हे औषध आहे. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. दुपारी जे निरूपण झालंय त्याच्यावरती आपण भरपूर याच्यावरती गोष्टी सांगितल्या आहेत की जे औषधांनी जसं सुख आपल्याला शारीरिक सुखांना मिळतं, किंवा एखादा जो आपला व्यवसाय बसलेला असतो त्यामध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर आपला व्यवसाय पुन्हा जसा नीट होतो, तसं बिघडलेलं जे आपलं सौख्य आहे, जे समाधान आहे, ते समाधान अंतिम सुखामध्ये कसं परिवर्तित होईल, तर तो आनंद पावणारा असा हा जो मार्ग आहे, त्या मार्गाने जो गेला त्याला ते समाधान निश्चित मिळणार आहे. आणि सांगणारे अगदी ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आहेत. म्हणून आपण म्हणतो, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे दवा पाहिली. मी बघायला पाहिजे. आतापर्यंत किती वेळा बघितलं असेल, पण आता जे बघणं आहे ते दृष्टीतला बदल, तो बदल जर झाला तर समर्थांचं लाडकं लेकरू नाही का आपण होणार. तैसे अज्ञान सन्य पाते, मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही श्रीराम. त्या ठिकाणी म्हटलं ऐसे अज्ञान असेल, आत्तापर्यंत जे शिकलो ते सगळं अज्ञानातच शिकलो असं म्हणायला हरकत नाही. आपण आत्मपरीक्षण करायचं.
आपण आपलं जीवन आठवायचं, आपलं तरी किमान. बाकीच्यांचं जीवन आठवायचं नाही, हे तर आपल्याला आता 5 दशकामध्ये तेच चाललंय. प्रश्न आपला आहे आणि आपणच त्याच्यावरती विचार करायचा आहे. अज्ञान कोणतं होतं, किती हुशार आहे, किती बुद्धिवान आहे. आता बुद्धिवान लोक किती खुश आहेत, किती समाधानी आहेत, ह्याच्यावरती विचार करायचा. एका मिनिटात जर बदल होत असेल, की बुद्धीला सोडून जर आनंद मिळत असेल, तर सोडायला काय हरकत आहे. सोडण्याची तयारी पाहिजे. लहानपणापासून आपल्याला घेण्याची जी तयारी असते, काही सोडण्याचीच तयारी नसते. आता आपलं आपल्यातलंच काही सोडायचं आहे. माझी बुद्धीचा अभिमान असणं वेगळं आणि माझी बुद्धी ज्याच्यामुळे मिळाली त्याचा अभिमान असणं वेगळं. प्रपंच करा म्हणतात आहे समर्थ, आज म्हणतात आहे सद्गुरूंचं वचन आहे आजचं गोंदवलेकर महाराजांचं, की सगळा प्रपंच करा, पण प्रपंच ज्यांनी दिला त्याचं स्मरणात करा. मग ही जी बुद्धी दिली आहे ती बुद्धी कुणी दिली, कशी दिली? गणपतीची आराधना करून जर बुद्धी मिळाली तर ती बुद्धी मिथ्या दृष्टीस पडते. त्यामुळे जर मिथ्या दृष्टीस पडलं नाही तर ते अज्ञानसन्य पाते, मग ते ज्ञान नाही. जर मिथ्या काय आहे हे जर दृष्टीस पडलं, याचा अर्थ संसार खोटा आणि सगळं खोटं असं नाही. जे काही खोटं आहे, जे मला शाश्वत टिकणारं नाही, जे मला पुढे नेता येणार नाही, ज्याचा मला पुढे कल्याण नाही, जे माझ्यासोबत त्याची करन्सी चालणारच नाही. इथली कोणतीच करन्सी पुढे चालणार नाही आहे. जी करन्सी चालणार आहे ते माझं पुण्य आहे. ती फक्त देवाची शरणागती आहे. ते काय मिथ्या आहे ते जर कळलं तर ते सत्य ज्ञान. ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. जर ज्ञानाचं असं औषध घेतलं तर अशा प्रकारचं अज्ञान शिल्लक राहत नाही. उदाहरणार्थ, काळाकुट्ट काळोख आहे, सगळ्या घरभर काळोख आहे, पण अचानक एखादी तिरीप प्रकाशाची आली तर काळोख राहत नाही. तसं ज्ञानाची तिरीप आली की अज्ञान राहत नाही. अज्ञान कोणतं? की जे मिथ्या आहे, जे खोटं आहे, जे खरं सुख देऊ शकत नाही, जे खोटं सुख देत आहे, जे भ्रमात ठेवत आहे, जे मृगजळ आहे. मृगजळाच्या मागे किती धावायचं. आपण कितीही पुढे गेलो तरी ते आणखी पुढे जातं आणि आणखी पुढे गेल्यावर जिथे गेलो तिथे पोचतो, तिथे समजतं तिथे जळ नाहीच. ह्या मृगाच्या मागे लागलेलं हे जे जळ आहे, त्या जळाच्या मागे किती वेळ त्या मृगाने धावायचं, हा जो महत्वाचा प्रश्न जर कळला तर ज्ञानाचं औषध घेतल्या गेलं. हे जे घेतल्या गेलं ते ज्ञानाचं औषध घेतलं, मुळीच नाही. मग त्या ठिकाणी अज्ञान हे राहणार नाही. मिथ्या स्वप्ने ओसणाला तो जागृती साणीला, तेणे पूर्वदशा पावला निर्भय जे. आणि किती मोठ्या गोष्टी सांगितल्या 4 या ठिकाणी. ह्यानी पूर्वदशा, याच्यावरती 1 मिनिट बोलू. पूर्वदशा, आपली पूर्वदशा काय आपल्याला माहिती आहे? आपल्याला पूर्वदशा म्हणजे आपल्या मातेच्या पोटात असलेले आपण इतपतच समजू. पण आपल्या मातेच्या पोटात असण्या आधीचा जो सूक्ष्म अंश आहे त्याची आठवण होते. म्हणतात सोहम. सोहम, देवाने सांगितलंय की तू कोण आहे, तू कोण आहे. मग ती पूर्वदशा पावला आणि निर्भय झाला. आता निर्भय कसा होणार आहे? निर्भय कसा होणार आहे? जर मला मरायचं आहे, 100 वर्षांनी 120 वर्षांनी जर मरायचं, मी निर्भय कसा होईल? पण पूर्वदशा जर आठवली तर मी सनातन जीव आहे. जो सनातन आहे, जो देव असताना आधी अंतापासून जो मी आहे तोच मी आहे असं जेव्हा कळेल, तो अंश माझा मी खरा आहे. ती जी पूर्वदशा जर मला कळली, माझी कशी कळली? अजून नाही कळली. का नाही कळली? कारण बुद्धी आहे आपली स्वतःची आणि अज्ञानाचा पगडा आहे. हे मृगजळामध्ये दृष्टी जाते. ह्या मृगजळामध्ये हे खरं वाटतंय, माझं खरं वाटतंय, माझा देह खरा वाटतोय. जोपर्यंत देह खरा वाटेल तोपर्यंत मृगजळ आहे. ही पूर्वदशा कशी सुचेल? ही जी पूर्वदशा, आपली जी दशा कोणती आहे आपली खरी? सोहम. जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम, कोडे हे सुटण्यासाठी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हे जे शंकराचार्यांनी म्हटलंय, त्यांनी म्हटलंय की मी कोण आहे? तर मी त्याचा अंश आहे. हे मधलं जे काही आहे ना ते सगळं हे वेगवेगळ्या प्रकारांनी जन्म घेतलाय. जडभरताच्या कथेवरही सांगितलंय. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण जन्म घेतोय, आपापल्या वासनेप्रमाणे, आपापल्या पापपुण्याप्रमाणे. आपल्याला तशी योनी, त्या जागी जन्म, हे सगळे सद्गुरू मिळणं न मिळणं, हे सगळं म्हणजे पूर्वदशा पावला आणि निर्भय झाला. आपण आहे का निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. हे म्हणत असताना कोणती निर्भयता आहे, कोणती निर्भीडता आहे हेच तर समजत नाही. निर्भीडता ही
की मला कशाचीच भीती नाही. मला जी सगळ्यात जास्त भीती वाटते मरणाची, तीच तर भीती नाहीशी होणार आहे. कारण मरण माझ्या शरीराचं होणार आहे, माझं होणारच नाही. आणि व्हायचं असेल मरण तर मुक्त स्वरूपात झालं पाहिजे. मी माझ्या आराध्याच्या मांडीवर बसली पाहिजे. इतर कुठेही मला सायोज्य मुक्तीचं जे म्हटलंय ना त्यांनी दासबोधामध्ये, चारही मुक्तींमधली सगळ्यात शेवटची मुक्ती समर्थ म्हणतात देऊ शकतो, असा हा दासाद, असं हे ज्ञान आहे. मिथ्या स्वप्ने ओसणाला. मग त्यामुळे जे मिथ्या स्वप्न आहे, स्वप्नामध्ये आपण जगतोय. आता पहिल्यांदा जर सांगितलं असतं आपल्याला कोणी की हे सगळं खोटं आहे, तर अगदी सगळ्यांनी आपल्याला विचारले असते प्रश्न, खोटं खोटं कसं म्हणतात, सगळं तर दिसतंय. आता खरंच दिसतंय का तसं? आता त्याच्यामधलं मिथ्यात्व कळतंय की नाही? 80-90 वर्ष 100 वर्ष संसार केल्यानंतर जर एक क्षण असा आला की आपण कुणाला नकोय किंवा आपल्यामध्ये काहीतरी कमतरता असेल, तर ते मिथ्यात्व नाही तर काय? म्हणजे एवढ्या वर्षाचं आयुष्य जाऊन सुद्धा शेवटच्या क्षणी हातात जर शून्य पडत असेल तर ते मिथ्यात्व नाही का? उलट एका क्षणाच्या फायद्याने जर आम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती होत असेल तर ते सत्यत्व. म्हणजे संसार खोटा नाही, ब्रह्मांड खोटं नाही, माया सुद्धा खोटी नाही, ती माया परमेश्वराचीच आहे. म्हणून माया परमेश्वराचे पाय दाबते. आता हा जो पुरुष आणि प्रकृती त्याच्या अधीन आहे. तेवढं जरी कळलं तर देणारा जो प्रपंच आहे तो माझा आहे, त्याचा मी अंश आहे. बाकी हे सगळं जे मिळालंय ना ते वासनेप्रमाणे. फक्त ते सुरुवातीचे जे ऋषीमुनी होते 10 प्रकारचे, ज्याच्यावरती आपण चर्चा केली, त्यांना फक्त ज्ञानाची प्राप्ती झाली, त्यांना माया नव्हती. शुकदेवांना माया नव्हती. पण बाकी सगळं मायेमध्ये जे जग अडकत चाललंय, तेवढं जर आपल्याला दिसेनासं झालं, जर ते दिसलं नाही तरच आपण निर्भय होऊ शकतो. अन्यथा भीती, भय, चिंता आणि दुःख हे जीवाला ग्रासलेलं राहील. तोपर्यंत ही जीवाला ही चिंता, दुःख, भीती ग्रासलेलं राहील. आणि हे बोलत असताना आजचा दिवस तर खरंच अगदी म्हणजे चमत्कारासारखा दिवस आहे. आजच्या दिवशी मी महत्वाची गोष्ट गमावलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. पण त्याही क्षणी मती स्थिर होणे ही सुद्धा गुरुच्या कृपेशिवाय शक्य नाही. मग हे जे मिथ्यत्व आहे संसाराचं ते सत्य आहे, मिथ्यत्व सत्य आहे हे कळणं म्हणजे मिथ्या स्वप्ने वणला तो जागृतीस आणला. त्याला जागृतीस आणला त्या माणसाला, त्याला स्वप्नामध्ये दिसलं की आपल्याला शिक्षा झाली. 10 वर्ष शिक्षा भोगतोय, 10 वर्ष रोज तेच करतोय. आणि सकाळी उठल्याबरोबर त्याची बायको त्याला म्हणते, उठा, अहो ऑफिसची वेळ झाली. असं म्हणलं हाडकन जसा उठतो तसा आपण स्वप्नातून जागृतीला येतो. अरे हे आतापर्यंत जे चाललंय तो सगळा मायेचा खेळ आहे. आपले मायाधीष्ट अजून वेगळेच आहेत आणि त्या मायाधीशाचे आपण अंश आहोत. याची जागृती झाल्यावर अंधारात जशी उजेडाची तिरीप पडावी तसा आपल्या जीवनामध्ये प्रकाश सत्याचा पडतो. मिथ्या स्वप्ने ओसणाला तो जागृतीस आणला, तेणे पूर्वदशा पावला निर्भय जे. त्यांनी ती पूर्वदशा पावली. पूर्वदशा कोणती? की जी मूळ रूपात आहे, जीव सनातन. मिथ्याचं परी सत्य वाटले, पण ते होईपर्यंत काय वाटतंय? मिथ्या सत्य वाटतंय. जे मिथ्या आहे ते सत्य वाटतंय, जे सत्य आहे ते समजत नाही. मिथ्या नाही वाटत. राम खोटे, लक्ष्मण कृष्ण खोटे असं वाटत नाही, पण त्यांच्याकडे लक्षच जात नाही. त्याचा आपला काय संबंध? ते गेले होऊन त्यानंतर ते दिसणार नाहीत. आपण इतके पापी आहोत की आपल्याला रामाचं दर्शन कसं होणार? या सगळ्या गोष्टी मिथ्या. हे काही आपल्या बाबतीत घडू शकत नाही. आता कलीचा अवतार होणार आहे म्हटलं तरी सुद्धा खरं वाटत नाही. कोणत्या रूपात कली येणार आहे माहिती नाही. अशी अवस्था बुद्धीची आहे. म्हणजे मिथ्याचं परी सत्य वाटले, तेणे गुणे दुःख झाले. त्यामुळे दुःख झालंय, त्यामुळे खरं दुःख झालंय. मिथ्या आणि निरसले हे तो घडे ना. आता वेगळं काय बोलले की हे घडणार नाही, ते घडलं, ते घडून गेलं. आता कल्याण स्वामींसारखे भक्त समर्थांना मिळाले, वेणा स्वामींसारखे भक्त समर्थांना मिळाले. असे समर्थ नाही आणि असे आम्ही शिष्य नाही मिळणार. आता त्या सगळ्या कोणत्या इतिहासातल्या गोष्टी आहेत. ते खोटं वाटतं आणि प्रत्यक्षात जे खोट्या गोष्टींमध्ये रमलो ते सत्य वाटतं. कारण हा माझा संसार आहे, ही माझी बुद्धी आहे, हा माझा पैसा आहे, या पैशातून प्रसिद्धी आहे, मला परदेशात जायचं आहे, मला असं करायचं आहे, मला हे सोबत न्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात. कारण त्या प्रत्यक्षात अज्ञानामुळे दिसत असतात. ज्या दिसत नाही त्याकडे लक्ष द्यावे. जय जय रघुवीर समर्थ. मिथ्याचं परी सत्य वाटले, तेणे गुणे दुःख झाले. मिथ्या आणि निरसले हे तो घडे ना श्रीराम.
आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट समर्थांनी गोष्टी रूपाने सांगितली की सगळं काही असताना भविष्यावर विश्वास ठेवून तो शिंगाचा मणी विकत घेतलाय. आपण सुद्धा बरेचदा असं करतो. सगळं काही आपल्याजवळ असतं तरी आणखी काहीतरी मिळवायच्या नादात हातचं सगळं गमवतोय. समर्थ म्हणतात या अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही. नंतर मिथ्या आहे जागृतासी, मिथ्या आहे जागृतासी परी वेढा लाविले निद्रिस्तांसी जागा झालिया तयसी भयेची नाही श्रीराम. आता हीच वाक्य उजळणी रूपात त्यांनी म्हटलं. एकदा साध्या शब्दात सांगितलं, नंतर उदाहरणार्थात सांगितलं, नंतर त्यांनी दाखले दिले मृगजळाचे आणि आता सांगितलं हे सगळं जागृतीला जर एकदा आलो, एकदा जर उठ म्हटलं तुला ऑफिसला जायचं आहे बायकोनी म्हटल्याबरोबर तो जागा झाला. कुठे स्वप्नाचा राहिलाय त्याच्याजवळ काही शिल्लक. पण इतक्या थापट जोरात बसली पाहिजे. जोपर्यंत ती जोरदार आपल्याला झापट बसत नाही. कधी कधी समर्थ चिडता, आज दुपारी किती लाज कशी वाटेना रे असं स्पष्ट म्हटलंय श्रीराम मंत्रात. आज कशी लाज वाटत नाही इतपत शब्द वापरलेत समर्थांनी. म्हणजे जोरदार चापट मारली. मग जोरदार चापट मारल्यानंतर अशी चापट जोपर्यंत बसत नाही किंवा आपण त्याकडे आकृष्ट होत नाही तोपर्यंत जागृती न येत. ती मिथ्याच वाटते. मिथ्या आहे जागृतासी परी वेढा लाविले निद्रिस्तासी तया जालिया तयासी भयेची नाही. पण एकदा का त्या जागृतीत तो आला, सत्संगतीत तो पडला, एकदा का सद्गुरूंची कृपा झाली आणि सद्गुरूंची दृष्टी पडली, ती सुद्धा सद्गुरूंची दृष्टी असते. मग त्यांनी तीच म्हटलं ना गोष्ट, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जे दवा पाहिली. तुम्ही तर होतेच हो, तुम्ही तर तिथे सतत बसलेले आहात, पण मी जे दवा पाहिली, मी जेव्हा पाहिली तेव्हा भय नाही आता. निशंक हो निर्भय हो म्हणाले. इतकं भयमुक्त आयुष्य जगायचं आहे, निर्भीड आयुष्य जगायचं आहे. उरलेल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे किंवा उरलेल्या आयुष्याचं नाही, झालेल्या आयुष्याच्या बद्दल क्षमा आणि पुढचं आयुष्य त्यांच्या अगदी पूर्णपणे शरणागतीने जर जगलो तर भय नाही. कोणत्याच प्रकारचं भय चिंता करण्याचं कारण नाही. आणि तसंही आपण जी कोणती चिंता करतो मुलाबाळांची, संपत्तीची, घराची, पैशाची, बुद्धीची, ती खरंच टिकते का आपल्यासाठी? आपण गेल्यावर तसंच घडतं का जसं आपल्याला घडायला पाहिजे? आपण असतानाच जर घडत नाही तर नसताना काय घडणार आहे? त्यामुळे ह्या चिंता तशाही वायफळ आहे. मग ह्या चिंता करून ह्या चिंतेच्या सोबत पुन्हा जन्म घेण्यापेक्षा सगळं काही मानावा राम सर्वदा करता असं जर एखाद्याने म्हटलं तर कोणत्याही प्रकारचं भय, कारण आपण करतो त्यापेक्षा ते अधिक करू शकतात ह्यावर तर विश्वास कमीत कमी असायला पाहिजे. मी म्हटलं ना, समर्थ सद्गुरूंकडे जर आपण आनंदाच्या वेळी बघितलं, त्यांच्या डोळ्यातलं हसू सुद्धा आपण बघू शकतो. आपल्या दुःखामध्ये जर समर्थांकडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यातलं पाणी जर आपण बघू शकतो. मग हे सगळं जर ते करू शकतात तर ते बदल सुद्धा निश्चित करतील किंवा ते सहन करण्याची शक्ती तरी निदान निश्चित देतीलच. इतर कोणी काही करू शकत नाही. आपल्यापेक्षा मोठे करू शकत नाही, गुरु करू शकत नाहीत, त्यानंतर आईवडील करू शकत नाहीत, मुलं बाळ करू शकत नाहीत. पण ते काय करू शकत नाहीत, त्यांना अशक्य असं काय आहे? हे एकदा का मनाला, जीवाला पटलं तर मनातली भीती जाते. म्हणजे दोन गोष्टी समर्थांनी सांगितल्या, समाधान टिकत असेल आणि भीती वाटत नसेल तरच तो सत्शिष्य झाला, अन्यथा तो अजून शिष्य व्हायचा आहे हे तर पक्क मानायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी प्रूफ आहे की जर तुम्ही समाधानी राहत असाल, जर तुम्हाला कशाचाही त्रास वाटत नसेल, शीतोष्ण सुख दुःखेषु जर तुम्ही असाल तर या सगळ्या गोष्टींचा सद्गुरूंच्या कृपेशी संबंध आहे. परी अविद्या झोप येते बरे, इतकी छान झोप येते अविद्येनी. आणि भरे सर्वांगी कावेरे पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी. इतकी झोप येते, इतकी झोप येते अज्ञानामध्ये, सुख वाटतं. पण जागृती श्रवणद्वारे, श्रवणाने, कानाने सतत श्रवण करत राहायचं. बोलायला आपण आत्ता लागलो, श्रवण तर सतत आपण करतोय ना. की लहानपणीचं सुद्धा आठवत आहे आपल्याला चांगल्या गोष्टी. तेव्हा म्हणलं रामायण सगळे लोक वेडे झाले होते बघायला, एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. असं जरी केलं तरी ऐकलंय ना, ते कुठेतरी जागृतीत बुद्धीमध्ये आहे ना. आणि जेव्हा बाकीच्या गोष्टीत तर मिथ्यत्व कळलं तेव्हा तेच आठवलं ना. ही सुद्धा गणपती बाप्पांनी दिलेली बुद्धीच आहे ना आजची. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला जागृती श्रवणाद्वारे, कुठेतरी कधीतरी श्रवण केलंय. मी तर म्हणते या जन्मी नाही, मागच्या जन्मी सुद्धा केलं असेल, म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला येतात.
हे सगळं या जन्मीचा संबंध नाही, या जन्मीचा नाही. खूप जन्म झाले आहेत असे की ज्या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. उदाहरणार्थ काल सांगितलं की जर आपल्याला सुख काय आहे माहितीच नसतं तर आपण आनंदासाठी तळमळच केली नसती. एखादा गरीब जो पुरणाच्या पोळीचा आनंद त्यांनी कधी घेतला नाही, पुरणाची पोळी जर त्यांनी कधी बघितली नाही तर तो पुरणाची पोळी मागेल का, हा प्रश्न आहे. तसं आम्हाला सुख माहितीच नसतं तर आम्ही मागितलं असतं का, आम्ही दुःखातच सुखी राहिलो असतो. पण आम्हाला माहिती आहे सुख काय आहे. आमचं हा बोला दादा. परी अविद्या झोप येते बरे, भरे सर्वांगी काविले, पूर्ण जागृती श्रवणाद्वारे मनने करावी श्रीराम. श्रवण मनन करून पूर्ण जागृतीने आपण या सगळ्या गोष्टी करायच्या. जागृतीची ओळखणं, कठीण प्रसंग. जागृतीची ओळखणं, ऐकतयाचे लक्षण. आता पुन्हा कठीणाकडे चाललेले दिसत आहेत किती समर्थ बा. जागृतीची ओळखणं करून घ्या. कोण आहे जागृत, को जागृती. आपण पौर्णिमेला जागतो, कोण जागा आहे बघतोय म्हणतो, तेव्हा सुद्धा तेच बघत असेल ज्ञान ती की कोण जागा आहे खरं. अशी जागरण सतत लोक बघत असतात, वेगवेगळ्या देवता बघत असतात. जागृतीची ओळखणं, ऐकतयाचे लक्षण. जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनही श्रीराम. जो अंतरापासून विरक्त आहे, अंतरापासून जो मनापासून मानतोय की हे सगळा खेळ आहे, हा सगळा मायेचा खेळ आहे, हे सगळं जो मनापासून अंतरापासून मानत असेल, वरवरचं नाही. न तर आता इतके कथावाचक झाले आहेत, आपण सगळीकडे अनुभव घेतो, लाखोनी लोक जातात त्यांच्या मागे आणि प्रत्यक्षात अगदी अनुभवाच्या गोष्टी अशा आहेत की त्यांना 1% विरक्ती नसते. मग बोलायचं वेगळं आणि वागायचं वेगळं, त्यांनाही समाधान मिळू शकत नाही. जागृतीची ती ओळखण नाही. जो अनुभव घेत असेल त्याचा अंतरापासून, तो तेणे विरक्तीस न यावे, तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे, थोरी व सांडूनी श्रीराम. आणि एकदा का तो विरक्त झाला, त्या अंतरापासून तो शांत झाला, अंतरापासून तो समाधानी झाला, मग त्यांनी साधन करावे. आतापर्यंत साधनावर भरच नव्हता समर्थांचा. मी म्हणत होती ना, हे सगळे उपचार आहेत. उपचार कुणी करावे. उपचार सुद्धा ज्याला मनात जाणीव नाही त्यांनी उपचारालाही शून्य अर्थ आहे. म्हणून आम्हाला आपण म्हणतो ना, आपण ज्यांच्या सद्गुरूंचे शिष्य आहोत त्यांना हा ग्रंथ का आवडतो, याचं कारण अगदी मुळापासून सगळ्या गोष्टी सांगतात. जर तुम्हाला पूजा करायची इच्छा नाही आणि पूजा करत असाल तर त्या पूजेला अर्थ नाही. त्या ठिकाणी सांगितलं, जो जागृत आहे, जो मनापासून विरक्त आहे, त्यांनी साधन करावं. केलं काय आणि न केलं काय सारखं आहे, पण त्यांनी साधन करावं. का, त्याचं कारण मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं. का की अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी श्रीराम. ही आहे ओवी 59वी जी आणि आपण सुरुवात केली की ज्या ठिकाणी वैराग्य येत असेल ती साधना करावी. बाकी सगळ्या साधना त्यापुढे शून्य आहे. शुद्ध ज्ञानामध्ये वैराग्याची साधना, समाधानाची साधना, सुखाची शीतोष्ण सुख दुःखेषु ती साधना करावी. जेणे विरक्तीस न यावे, तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे, थोरी व सांडूनी श्रीराम. साधन मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहून मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी. मग हळूहळू ज्ञानाधिकारी, ह्या ज्ञानाचा अधिकारी जो यामध्ये विरक्तपणे स्वतःहून स्वतःला सांभाळून घेतो. या ठिकाणी स्वतःचं आत्मपरीक्षण, स्वतःची आत्मबुद्धी जागृत ठेवून, विवेक जागृत ठेवून जो या मार्गाने सतत साधन करेल. कोणतं? श्रवण मनन चिंतन निजध्यासन आणि वरतून उपचार साधन, हे सगळं. तव शिष्य केला प्रश्न संपत आला. शुद्ध ज्ञानाला आपण कमीत कमी 7-8 आठवडे झाले चाललंय. तव शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी. आता साधक आणि सिद्ध याची ओळखण कशी जाणावी म्हणतो शिष्य. कल्याण विचारतायत समर्थांना. याचं लक्षण काय, याचे उत्तर श्रोतयासी. याचे उत्तर श्रोतयासी दिदले पुढलिये समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास षष्ठ 2 ओव्या वाचते.
आणि थांबते. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परिते अवघे चत्वार बोली जेती श्रीराम. एकतयाचे लक्षण. चत्वार ते कोण कोण बद्ध मोक्ष साधक जाण चौथा असिद्ध श्रीराम. या चौघा विरहित काही सचराचरी पाचवा नाही. आता असो हे सर्वही विशद करू श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येकुणेसी बाणावे. जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास. विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सगळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदिभाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुःस्थं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्ते योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो व्यवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भविमर्त्य. रामं श्यामं कामिदप्राणप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चनो पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.